मित्रांनो, व्हॉट्सॲप ग्रुप म्हणजे काय? ज्या ग्रुपवर एखाद्या विशिष्ट विषयांवरती चर्चा किंवा आपापल्या जाहिराती करणं, आपापला व्यवसाय करणं, राजकारण, खेळ असं जर तुम्ही करायचा प्रयत्न केला आणि विषयांतर झालं, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपचं परत ॲडमिनमध्ये रूपांतर होतं आणि 5-6 ॲडमिन एकमेकांशी बोलून मग परत तो व्हॉट्सअप ग्रुप चालू होतो. याला म्हणतात व्हॉट्सअप ग्रुप. आता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पूर्वी मित्रांनो फक्त 20, 25, 50 असे होते. आता 100, 200, 256 होते, 128, 256. आता अप्पर लिमिटच राहिलेली नाही. त्यामुळे एवढी लोक जेव्हा एका व्हॉट्सअप ग्रुपवरती येतात, आपण पाहिलं असेल की आपल्या घरातली 4 मंडळींची सुद्धा कधी सुद्धा एकमत होत नाही. त्यामुळे व्हॉट्सअपचे नियम बनवणं आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या मेंबर्सला सांभाळणं हे कर्म कठीण असतं. त्याच्यामुळे एका व्हॉट्सअपच्या ग्रुपला 5-6 ॲडमिन लागतात आणि त्या 5-6 ॲडमिनमध्ये सुद्धा एकमत काही काही वेळा होत नाही. त्यामुळे हा दिवसेंदिवस हा प्रश्न जटिल होत चाललाय की कोणाच्या पोस्टला मान्यता द्यायची, कोणाला द्यायची नाही. चर्चा करायची मग कुठल्या विषयावर करायची, का एकमेकांवर करायची, का वैयक्तिक करायची, का त्यांनी स्वतःचा एक ग्रुप फॉर्म करावा, असाही प्रश्न पडतो. पण 500 ते 1000 लोकांच्या ग्रुपमध्ये तुम्ही छोटा ग्रुप करू शकत नाही. कोणालाही 50 ठिकाणी जाऊन बोलायचं नसतं, त्यांना त्या ग्रुपमध्येच दाखवायचं असतं आणि आपण किती हुशार आहोत हे 500-1000 लोकांना दाखवायचं असतं आणि पुन्हा पुन्हा आपलं महत्त्व वाढवून घ्यायचं असतं. पण शेवटी ॲडमिन येतो आणि मग सगळे सेटिंग बदलून टाकतो आणि मग तो ॲडमिन ओन्ली ॲडमिन कॅन सेंड मेसेज म्हणतो आणि मग परत एक मेसेज घेऊन व्हॉट्सॲपच्या मेसेजच्या ग्रुपवरती पिन करून टाकतो. म्हणजे काय मित्रांनो, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय शिकतो की जेवढे शोध लागतात ना, तेवढे जसे फायदे असतात तसे काही त्रुटी पण राहून जातात. आपण पाहिलं असलं की जेव्हा जीएसटी आला, नोटाबंदी झाली, तेव्हा काही काळात त्रास झालाच ना, पण नंतर लोकांना फायदा झाला, देश पुढे गेला. व्हॉट्सअप ग्रुप आला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, असे अनेक विषयावरही बोलू शकतो. म्हणून माझा लाईव्ह बघायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हर्सटाईल सिंगर प्रशांत या नावाने माझा यूट्यूब चॅनल चालू आहे. आत्ताच मगाशी मी टाटाचं इन्शुरन्स कसा करायचं सांगितलं, कसं काय व्हॉट्सअप बिझनेस कसा करायचं सांगितलं. मी सगळ्यात आनंदात राहतो मित्रांनो. मी लोकांची सेवा करत राहतो. मी स्वतःसाठी काहीच करत नाही. मी आता सगळ्या व्यावसायिकांना उपयोगी वेगवेगळ्या वेबसाईटची माहिती ही सगळी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर देत असतो. तुम्हाला माझा यूट्यूब चॅनल आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. प्रशांत वैद्य. कॉन्टॅक्ट नंबर 98-509-180-48. माझा तुम्हाला मी यूट्यूब चॅनलचं नाव सांगतो मित्रांनो. माझा यूट्यूब चॅनल जो आहे त्याचं जे नाव आहे ना ते सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण प्रशांत वैद्य या यूट्यूब चॅनलवर असतात. त्याचं जे नाव आहे ते आहे व्हर्सटाईल सिंगर प्रशांत. असं क्लिक करा. तुम्हाला चॅनल चालू केला की तुम्हाला एक गाणं ऐकू येईल नाट्यसंगीत. ते असं करा. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या पोस्ट टाकत जा. मला माझा यूट्यूब चॅनल वाढवायचं आहे. मला लोकांना ज्ञान द्यायचं आहे. ज्ञानकर्म सगळ्यात मोठा असतो मित्रांनो. ज्ञान वाढवा. आपल्यातलं ज्ञान दीप उजळू दे आणि आपल्या प्रकाश सगळीकडे पडू दे. जिकडे जिकडे अंधार आहे तिकडे प्रकाश होऊ दे. म्हणून तर म्हणतात गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. आपण सुद्धा गुरु असतो, आपण सुद्धा शिष्य असतो, कारण माणूस आयुष्यभरच विद्यार्थी असतो. मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे आणि मी शिकवता शिकवता शिकत आहे आणि शिकत शिकत शिकवत पण आहे. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली मी करत आहे यूट्यूब लाईव्ह वरती. म्हणून माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि दिवसभर खुश राहा, आनंदी राहा. आपला दिवस सुखाचा जावो. बहुत बहुत धन्यवाद.